नवीन वर्षाची सुरुवात गोडानेच व्हावी म्हणूनच आज मी मस्त अशी एक स्वीट डिश किंवा गोड पदार्थ करत आहे. सध्या सोशल मीडियावरती एक रेसिपी व्हायरल होत आहे, ती म्हणजे गाजर रसमलाई. तर म्हटलं चला आज आपण पण ही व्हायरल रेसिपी गाजर रसमलाई तयार करूया आणि थोडीशी माझ्या पद्धतीने. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी 1.5 लिटर दूध मी तापवायला ठेवलेलं आहे आणि त्याला आपल्याला आटवायचं आहे. तर अर्ध होतपर्यंत, पूर्ण हाफ होतपर्यंत ते आटवायचं आणि तेवढ्या वेळामध्ये आता आपण गाजरचे हे बॉल्स तयार करून घेऊ. तर ही जी रसमलाई आहे करायला अगदी सोपी आहे. यामध्ये छोट्या छोट्या टिप्स आहे त्या आपल्याला फॉलो करायच्या आहे. तर सगळ्यात आधी मी इथे गाजरचे बॉल्स तयार करण्यासाठी 2 मोठ्या साईजचे गाजर घेतले. मोठे साईज किंवा एकदम मोठा असेल ना तर 2 घ्या, नाही तर मीडियम साईजचे 3 गाजर घ्या किंवा पाव किलो गाजर घ्या. त्यानंतर त्याचे साल काढून घेतले, स्वच्छ धुवून घेतलं आणि असे असे तुकडे करून घ्यायचे आहे. तर हे तुकडे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले आणि यामध्ये थोडंसं दूध घालून छान बारीक करून घ्यायचं. मस्त गाजरची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. दूध इथे नॉर्मल टेम्परेचरचं राहिलं तरी चालेल. मी हे दूध तापवायला ठेवलेलं होतं, जे गरम केलेलं होतं, तर तेच थोडंसं घातलेलं आहे. खूप नाही घालायचं. पाव कप वगैरे दूध घालायचं आणि छान बारीक करून घ्यायचं. तर हे बघा छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे. त्यापैकी 3 टेबलस्पून मी ही गाजराची पेस्ट काढून ठेवली आणि आता एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून तूप घेतलं. तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये हे जी गाजरची पेस्ट आहे ती घातली आणि छान 2-3 मिनिटं परतवून घ्यायची आहे. तर हे बघा 2-3 मिनिटं हे गाजर छान परतवून घ्यायचं तुपामध्ये आणि त्यानंतर या मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं दूध घातलं आणि हे दूध पण यामध्ये घालायचं आहे. तर इथे एक महत्वाची टिप सांगायची आहे. यामध्ये दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. अर्धा कप दूध यामध्ये घालायचं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता, पण दुधामुळे चव छान येईल. आणि 3-4 टेबलस्पून मी साखर यामध्ये घातली, म्हणजे या बॉल्सला पण छान चव येईल. आणि यामध्ये फक्त पाव कप इतका रवा घालायचा आहे. इथे माझ्याकडून रवा थोडा जास्त झालेला आहे. अर्धा कप पेक्षा थोडा कमी मी इतका रवा घातला होता. तर हा रवा या गाजरमध्ये छान फुलायला पाहिजे. तर थोडासा रवा घालायचा आहे आणि मी थोडंसं फ्रेश क्रीम इथे घालत आहे, म्हणजे दुधावरची साय घालत आहे. आणि इथे जे प्रमाण आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, म्हणजे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही केलं तर तुमचे बॉल्स चांगले मस्त सॉफ्ट होणार आणि त्यामध्ये छान हे जे रसमलाईचं रबडी आहे किंवा दूध आहे जे आपण तयार केलं आहे ते छान त्यामध्ये जातं. इथे माझं रव्याचं प्रमाण थोडंसं चुकलं आहे, पण मी तुम्हाला सांगताना अगदी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर पाव कप रवा यामध्ये घालून हे छान भाजून घेतलं आणि छान शिजवून घेतलं. रवा चांगला फुललेला आहे आणि आता याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आणि हे आपण वाफवून घेऊ. म्हणजे यामध्ये जो रवा घातला आहे ना, तर तो पण चांगला फुलतो आणि तो शिजतो सुद्धा. तर हे बघा असे बॉल्स तयार करून घेतले आणि हे बॉल्स या स्टीमरच्या जाळीवर ठेवलेले आहे. स्टीमरला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे सगळे बॉल्स ठेवू आणि एक 15 मिनिटं याची वाफ काढून घेऊ. 10 ते 15 मिनिटं वाफ काढून झाल्यानंतर आता हे बॉल्स असे छान चेक करून घ्यायचं, आतून कच्चे वगैरे नाहीये ना. तर तुम्ही बघू शकता छान शिजलेले आहे. आता हे बॉल्स आपण बाजूला ठेवू आणि जे दूध तापायला ठेवलेलं होतं ते बघूया. तर हे बघा, हे जे दूध ठेवलेलं आहे मी 1.5 लिटर दूध ठेवलं, ते 30 to 40% ते आटून झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला चवीपुरता साखर घालायची आहे. त्यानंतर जे आपण गाजरची पेस्ट तयार करून घेतली होती, तर ती पण यामध्ये घालू आणि 2 चमचे कस्टर्ड मी नॉर्मल दुधामध्ये मिक्स करून ती पण यामध्ये घालत आहे. त्यामुळे दूध आपल्याला खूप आटवायची गरज नाही आणि पटकन आपली ही रसमलाई तयार होईल. तर हे बघा, हे छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये जे आपण गाजर घातलेलं आहे ना, तर त्या गाजराची चव खूप छान येते. त्यामुळे थिकनेस पण येतो. त्याच्यामुळे खूप आटवत बसायची गरज नाही. आणि जर तुम्हाला कस्टर्ड पावडर वगैरे नाही घालायची असेल
तर मग थोडंसं आटवलं तरीही चालेल. आता यामध्ये चवीपुरता साखर, म्हणजे मी इथे अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे. तुम्हाला कितपत गोड लागतं त्याप्रमाणे साखर यामध्ये घालायची. थोडीशी वेलची पूड घालायची आणि जे आपण बॉल्स तयार केले होते ना त्यामध्ये पण मी वेलची पूड घातलेली आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये हे बॉल्स मी टाकून घेतलेले होते. दूध थोडंसं गरमच होतं, म्हणजे पूर्ण थंड करून नाही घेतलं. त्यामध्ये हे सगळे बॉल्स घातले. जर बॉल्स खूप सॉफ्ट झाले असेल ना तर तुम्ही नंतर घाला. थोडेसे डेन्स असेल किंवा थोडेसे कडक झालेले असेल तर तुम्ही आत्ता पण घातले तरी चालेल. म्हणजे हे सगळे बॉल्स, हे गाजरचे बॉल्स, हे सगळं दूध ॲब्झॉर्ब करून घेईल. तर तुम्ही बघू शकता मस्त मी यामध्ये घालून घेतले, हे थंड करून घेतलं आणि मस्त थंडगार हे सर्व्ह करायचं आहे. वरून पिस्त्याने गार्निशिंग केलं आणि एन्जॉय केलं. तर या न्यू इयरसाठी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी काहीतरी गोड करायचा प्रयत्न करत असाल तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान लागते आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की कशी झाली. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.